नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 4 जानेवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा, उद्याचा आणि परवाचा म्हणजे 4, 5 आणि 6 जानेवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे अरबी समुद्रावर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे. त्याच्यामुळे कर्नाटक आणि केरळ या 2 राज्यात याचा इफेक्ट जास्त प्रमाणात जाणवत आहे. या 2 राज्यात कालपासूनच थोड्याफार पावसाला सुरुवात झालेली आहे. तसेच उडिसाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि हरियाणाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि मध्य प्रदेशपासून थोडंफार उत्तर महाराष्ट्रापर्यंत एक हवेची जोड स्थिती सक्रिय आहे. या सर्व सिस्टीममुळे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी काल पाऊस झालेला आहे. तसेच आपल्या राज्यात विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात सुद्धा काल ढगाळ हवामान झालेलं होतं. दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा काल ढगाळ हवामान झालेलं होतं. आता याच्यामुळेच कालपासूनच थंडीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. रात्री थोड्याफार प्रमाणात थंडी पडत आहे, पण मागील ज्या दिवसात जी थंडी होती त्याच्यापेक्षा थोडीशी थंडी कमी झालेली आहे. त्याच्यानंतर या भागात एक WD आलेला आहे आणि हा 6 तारखेच्या आसपास जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास येणार आहे. त्याच्यामुळे 6 जानेवारीला जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या भागात परत एकदा हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा फ्लो हा मुंबई विभागात थोडाफार येत आहे. त्याच्यामुळे मुंबई विभाग व कोकण विभागात म्हणजे उत्तर कोकणात थोडीफार रात्रीची थंडी जाणवत आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजे 4 जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील 2 दिवसाचा. तर 4 जानेवारीला म्हणजेच आज नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांच्या उत्तर भागात ढगाळलेलं हवामान दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री होईल आणि थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यांच्या उत्तर भागातून आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो. उर्वरित भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल. नंदुरबार, धुळे या 2 जिल्ह्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल, पण पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे. याच्यानंतर वाशिम, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा आज ढगाळलेलं हवामान होईल दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी. आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच म्हणजेच ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढली तरच एखाद दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस झाला तर सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो. उर्वरित सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा या पट्ट्यात दुपारनंतर ढगाळलेलं हवामान होईल, पण या भागातून पावसाची शक्यता ही कमीच दिसत आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आहेत. या भागात ढगाळलेलं हवामान राहील, पण दक्षिण विदर्भात मात्र थोडंफार हलके मध्यम ढग दिसतील. पावसाची शक्यता मराठवाडा आणि विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे या भागात कोणत्याच जिल्ह्यातून आज म्हणजे 4 जानेवारीला नाही आहे. मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा आज आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील. थोडंफार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान थोडंफार होईल, पण वरती उत्तरेकडे रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या भागात कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील. पावसाची शक्यता ही आज म्हणजे 4 जानेवारीला या भागातून नाही आहे. त्याच्यानंतर उद्या म्हणजेच 5 जानेवारीला गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला या पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊससुद्धा सार्वत्रिक असा नसेल. थोड्याफार क्षेत्रासाठी दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री हलका मध्यम होऊ शकतो. सार्वत्रिक असा हा पाऊस नाही आहे. याच्यानंतर वाशिम, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरचे
पूर्व भाग अहमदनगरचे पूर्व भाग बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा उद्या म्हणजेच 5 जानेवारीला ढगाळलेलं हवामान राहणार आहे. आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं, ढगांची व्याप्ती वाढली एकाच दुसऱ्या ठिकाणी, तर हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या भागातून उद्यासाठी म्हणजेच 5 जानेवारीसाठी आहे. खाली सोलापूरचे पूर्व भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, मराठवाड्यातील ह्या सर्व जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान आणि दक्षिण विदर्भात थोडंफार हलके मध्यम ढग दिसतील. पावसाची शक्यता दक्षिण विदर्भात नाही आहे, पण मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आहेत नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात ढगाळलेलं हवामान राहील. याच्यानंतर सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच नंदुरबारचे काही भाग या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान होणार आहे उद्या म्हणजेच 5 जानेवारीला. असं काय नाही की जास्त प्रमाणात ढगाळ हवामान असेल, कुठेतरीच हलके मध्यम ढग दिसतील. उर्वरित पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागात आकाश पूर्णपणे निरभ्र राहील. खाली सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान होईल. पावसाची शक्यता उद्या पण म्हणजेच 5 जानेवारीला नाही आहे. त्याच्यानंतर 6 जानेवारी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव या सर्व भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील, पण 6 जानेवारी थोडंफार पावसाची शक्यताही नाही आहे. उर्वरित छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान म्हणजे जास्त प्रमाणात ढगाळलेलं हवामान होईल. पावसाची शक्यता 6 जानेवारीला सुद्धा या भागातून नाहीच्या बरोबरच आहे, पण ढगाळलेलं हवामान जास्त प्रमाणात होणार आहे. उर्वरित मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, वरती वाशिम, जालना, बीड तसेच दक्षिण विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता या भागातून नाही आहे. मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा पावसाची शक्यता ही 6 जानेवारीसाठी नाही आहे. खाली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील. वरती धुळे, नंदुरबार, नाशिक या भागात सुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील, पण पावसाची शक्यता 6 जानेवारीला नाही आहे. त्याच्यानंतर 7 जानेवारीपासून दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यातून. त्यावेळी तशा आपण अपडेट 1-2 दिवसांनी तुम्हाला नक्कीच देऊ. तर एकूणच काय तर आज आणि उद्या म्हणजेच 4 आणि 5 जानेवारीला विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे तसेच मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे वाशिम, जालना, बीड, सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या भागात पावसाचा अंदाज आहे. पण हा पाऊस परत एकदा सांगतोय सार्वत्रिक असा नसेल. ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच हलके थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज. असं काय नाही आहे की हा पाऊस जोरदार मुसळधार असा असेल. कुठेतरी हलके मध्यम थेंब किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून हे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.